आता आपण भूखंडामध्ये बघणार आहे पुढचा प्रकार. यामध्ये आहे भूखंडाचा आकार. भूखंडाचे विविध आकार आणि प्रकार बघितले जातात. या आकारांनी प्रामुख्याने दोन भूखंडाचे आकार नेहमीच चर्चेत असतात. त्यामध्ये पहिला पार्ट आहे गोमुखी भूखंड आणि व्याघ्रमुखी भूखंड. आता मेन जो आपला अप्रोच रोड आहे तिथे रुंद भाग आहे आणि पुढे नंतर वाढत जाणारा जो पार्ट आहे याला आपण गोमुखी भूखंड म्हणतो. म्हणजे जसं गाईचं मुख छोटं असतं आणि पुढे पोट मोठं मोठं होत जातं, त्याप्रमाणे मेन रस्त्यापासून छोटं टोक आणि नंतरून मोठं होत जाणं याला आपण गोमुखी भूखंड म्हणतो. गोमुखी भूखंड हा रेसिडेन्शियल म्हणजे राहणाऱ्या वास्तूसाठी लाभदायक मानला गेला आहे. त्याच्या विरोधी व्याघ्रमुखी भूखंड बघितला जातो. मेन रस्त्यापासून रुंदी जास्त आणि हा भाग नंतर खाली निमुळता होत जातो. म्हणजे जसं वाघाचं सिंहाचा जबडा मोठा असतो आणि शरीर असं टोकदार किंवा कमी कमी होत जातं, याला आपण व्याघ्रमुखी भूखंड असं म्हणतो. व्याघ्रमुखी भूखंड हा कमर्शियल किंवा ऑफिशियल पर्पजसाठी लाभदायी मानला जातो. त्यामुळे आपण प्लॉट निवडताना, भूखंड निवडताना आपल्याला कुठल्या पर्पजसाठी निवडणं गरजेचं आहे, तिथे कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल वास्तू निर्माण करायची आहे, ते जर आपला निर्णय फिक्स असेल तर त्याप्रमाणे आपल्याला ह्या भूखंडाची मदत घेऊन आपल्याला तिथे अधिक ऊर्जावान वास्तूची निर्मिती करता येते.